ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. 10 वर्ष संचालकपद भूषवलेल्या विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यासह तब्बल 15 संचालकांना यंदाची निवडणूक लढवता येणार नाही. बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम 2025 लागू केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे घराणेशाही आणि प्रस्थापित नेत्यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. परिणामी आगामी निवडणुकीत 75% अधिक नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील ठाणे, नांदेड, अहिल्यानगर, अकोला, वाशिमसह सुमारे 13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा बँकिंग क्षेत्रात रंगली आहे. सोमवारपर्यंत प्रशासक नेमले जाण्याची शक्यताही वर्तवली जाते. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी 4027 मतदारांची प्रारूप यादी जाहीर करण्यात आली आहे. हे मतदार 21 संचालकांची निवड करणार आहेत. या यादीवर आक्षेप नोंदवण्यासाठी 29 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून 14 मे रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या निर्णयाचा फटका अनेक विद्यमान संचालकांना बसणार आहे, तर काही मोजक्या संचालकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. 2021च्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांच्यातील स्पर्धा पाहायला मिळाली होती आणि आता आगामी निवडणुकीत बँकेचा अध्यक्ष भाजपच्या विचारसरणीचा असावा यासाठी रणनीती आखली जात असल्याची चर्चा जोर धरू लागले. एकूणच नवीन कायद्यामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मोठे राजकीय बदल घडण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत आणि संपूर्ण लक्ष आता या निवडणुकीकडे लागले आहे. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, ठाणे.